काही काही पदार्थ हे ऋतूनुसारच खावेसे वाटतात. जसं की या आलं आणि बदामाच्या वड्या. आणि महत्त्वाचं म्हणजे या घरीच कराव्या लागतात, कारण सहसा बाहेर विकत मिळत नाहीत. त्यासाठी मी इथे 1 वाटी आलं मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी घरची साय मी फेटून घालते आहे. साय पुरेशी नसेल तर हे क्रीम वापरलं तरी चालेल. मी बदाम अगदी कडकडीत पाण्यात 15-20 मिनिटांसाठी भिजत घातले होते आणि ते सोलून ते वाटून घेते आहे. तोवर मी इथे 2 वाट्या साखर घातली आहे आणि आता ही बदामाची पेस्ट तयार आहे, ती पण 1 वाटी घातली आहे. आता हे सगळं मिश्रण मीडियम गॅसवरती आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. या ठिकाणी स्किलपेक्षा पेशन्सची गरज जास्ती असते, संयम असायला हवा. 1 वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं हे मिश्रण शिजून त्याचा गोळा व्हायला साधारणपणे 25 मिनिटं आपल्याला लागतात. आणि अशा ठिकाणी ही नॉनस्टिक कढई आणि सिलिकॉनचा स्पॅच्युला ह्याचा अतिशय उपयोग होतो. मध्ये आधी 2 मिनिटं थांबलं तरी खाली लागायची भीती नसते. साधारण 25 मिनिटं आपण हे शिजवल्यावरती त्याचा हळूहळू गोळा व्हायला लागतो. हे मिश्रण पॅन सोडायला लागतं आणि आता या स्टेजला आपण 2 चमचे मिल्क पावडर ह्याच्यामध्ये घालणार आहोत. मिल्क पावडर एकदा ह्या मिश्रणात नीट मिक्स झाली की मग 2 चमचे साजूक तूप घालूयात. एकदा हे मिश्रण नीट हलवून घेऊयात आणि मग गॅस बंद करून ही कढई खाली उतरवायची आणि तरीही पुढची एक 2-3 मिनिटं आपण हे फेटतच राहणार आहोत, हलवत राहणार आहोत. जसजसं मिश्रण गार होईल तसा त्याचा गोळा छान तयार व्हायला लागेल. या स्टेजला आता मी ही कढई बाजूला ठेवते आहे आणि एका ट्रेला मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा गोळा घालते आहे. मी या थापीलासुद्धा तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्या मदतीने मी हे स्मूथ सगळीकडे पसरून घेणार आहे. हे मिश्रण थोडंसं गार झालं की मी लगेच याच्या वड्याही कापून घेणार आहे. अशा या आलं आणि बदामाच्या वड्या तयार आहेत. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. स्टे वॉर्म अँड एन्जॉय द सीझन. बाय.